यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, महागाव, नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यांमध्ये शनिवारी संध्याकाळपासूनच होत असलेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। पैनगंगेला आलेल्या पुरामुळे प्रचंड प्रमाणात पुराचं पाणी शेतामध्ये घुसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान झालंय। अनेक दिवसांपासून काही भागांमध्ये अत्यल्प पाऊस पडला होता। चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोन्यासारख्या फुललेल्या पिकांवर आता पुराचं पाणी फिरल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पैनगंगा नदीसह अनेक नद्यांना, नाल्यांना सुद्धा पूर आल्यानं खूप नुकसान झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते मनीष जाधव यांनी कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता सरसकट 50,000ची मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, यवतमाळ। रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे महागावसह पुसद, उमरखेड संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगसदृश्य पावसामुळे शेती आणि शेतमालाचं कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे। होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावली आहे। एक नव्हे तर अनेक समस्यांनी शेतकरी सध्या समस्याग्रस्त होऊन समस्यांना तोंड देतोय। मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाच्या NDRF-कडं व राज्य शासनाच्या SDRF-कडं एकरी 50,000 रुपये अशी मदत या नैसर्गिक आपत्तीत देऊन कुठेही पंचनामा न करता सरसकट मदत घोषित करून शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातील कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे करतो। झालेल्या मुसळधार पावसामुळे आमचा अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे। नदीकाठी असलेला आमच्या शेतामुळे माझंच नाही तर संपूर्ण नदीकाठ असलेले सर्व शेतकऱ्यांचा एवढं नुकसान आहे की आम्हाला आत्महत्या करल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। मायबाप सरकारांना आम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही आज तात्काळ आम्हाला मदत नाही केली तर आम्ही केव्हा बी उभं राहू शकणार नाही, आमचा कुटुंबसुद्धा चालू शकणार नाही। तात्काळाची मदत संपूर्ण शेतकऱ्यांना जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर आमच्या मायबाप सरकारानं द्यावं, अन्यथा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणखी आत्महत्याचा सत्र हा चालू व्हायला जास्त उशीर लागणार नाही, एवढीच आमची कळकळीची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे।